मित्रहो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र TET परीक्षा 2013चा इंग्लिश फर्स्ट पेपर पाहतो आहे. याच्यामध्ये टोटल 30 क्वेश्चन्स आहे. इच 1 मार्क फॉर 30 मार्क्स टोटल. तर बघूया आपण. काही ग्रामॅटिकल आयटम्स आहेत, काही व्होकॅब्युलरी बेस्ड आहे आणि एक पॅरेग्राफ आहे 5 मार्क्स करता. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द वर्ब. आणि या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे, व्हेन वी रीच्ड द स्टेडियम द प्लेयर्स ऑलरेडी हॅव गॉन, वेंट, हॅड गॉन आणि हॅज गॉन. जे गोचे फॉर्म्स दिलेले आहे. आता बघा, दिलेल्या सेंटेन्समध्ये जो फर्स्ट क्लॉज आहे त्याच्यामध्ये व्हर्ब दिलेला आहे रीच्ड, सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि दोन घटना जेव्हा पास्ट टेन्स मध्ये घडलेल्या असतात तेव्हा एक नियम आहे की आधी घडलेली घटना, पहिल्यांदा घडलेली घटना पास्ट परफेक्टमध्ये आणि नंतर घडलेली घटना सिंपल पास्ट टेन्समध्ये. आता इथे बघा, जेव्हा आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा प्लेयर म्हणजे स्टेशनवर पोहोचण्याची घटना, आपण स्टेशनवर पोहोचलो त्याच्या आधीच ते निघून गेलेले होते. मग आधी कोणची घटना, ते निघून गेले आणि मग आम्ही पोहोचलो. म्हणून या ठिकाणी इथे सिंपल पास्ट आहे, तर इथे येणार पास्ट परफेक्ट. आणि पास्ट परफेक्ट कुठला आहे याच्यातला, हॅड गॉन. ओके, so option 3 is the correct choice. Second question, identify the underlined clause in the sentence. या सेंटेन्स मधला क्लॉज आपल्याला ओळखायचा आहे. सेंटेन्स आहे, द पेशंट वॉज शुअर दॅट ही वुड रिकवर. ऑप्शन्स मध्ये नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ रिझन आहे, ॲडव्हर्बियल क्लॉज ऑफ कन्सेशन आहे. आता आपल्याला हे पाहायचं की हा कुठला क्लॉज आहे. तर सेंटेन्स आहे, द पेशंट वॉज शुअर आणि शुअरच्या नंतर क्लॉज दिलेला आहे. शुअर हा या सेंटेन्स मधला ॲडजेक्टिव्ह आहे आणि या ॲडजेक्टिव्हचा ऑब्जेक्ट म्हणून हा क्लॉज काम करतो. शुअर ह्या ॲडजेक्टिव्हचा ऑब्जेक्ट म्हणून काम करतो आणि ऑब्जेक्ट म्हणून इथे वर्क करतो, म्हणून नाउन क्लॉज. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन, चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. स्पेलिंग करेक्ट असलेला शब्द याच्यामधला सॅटेलाइट. सॅटेलाइट. आता सॅटेलाइटमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की SATLIT हे करेक्ट स्पेलिंग आहे याचं. T येत नाही किंवा सिंगल L पण येत नाही. फोर्थ क्वेश्चन, चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच. याच फिगर ऑफ स्पीच एखादं वाक्य देतात. लाईन आहे, एक्सल्ट ओ शोज अँड रिंग्स ओ बेल्स. रिंग ओ बेल ही लाईन आहे. आणि या ठिकाणी संबोधन केलेलं आहे कवीने. एक्झल्टचा अर्थ होतो अत्यानंद होणे. आणि अत्यानंद, ओ शोर्स अँड रिंग ओ बेल्स अशा ह्या अस्तित्व नसलेल्या म्हणा किंवा एक काल्पनिक म्हणा गोष्टींना, प्रत्यक्ष समोर नसलेल्या गोष्टींना संबोधन केलेलं आहे. अर्थातच अपरोक्ष संबोधन मराठीमध्ये म्हणतात. याच्यासाठी फिगर ऑफ स्पीच एपॅस्ट्रॉफी करेक्ट ऑप्शन. सिमिली होणारच नाही. सिमिली माहिती आपल्याला उपमा अलंकार आहे. मेटाफर हा रूपक अलंकार आणि क्लायमॅक्स तर हा चढत्या क्रमाने मांडणी केली असेल गोष्टींची तर क्लायमॅक्स होतो. फिफ्थ क्वेश्चन, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ कॉम्बॅट. कॉम्बॅटचा अर्थ होतो प्रतिहल्ला करणे, प्रतिकार करणे, प्रतिलढाई करणे. लढाई. ऑप्शन्स काय, फाईट, क्वारल, फ्यूड, कॉन्फ्लिक्ट.
क्वारलचा अर्थ तर भांडण असा होतो. फियोडचा अर्थ व्हेरी बिटर क्वारल म्हणजे तडाख्याचं भांडण झालं, शेवटी भांडणच. कॉन्फ्लिक्टचा अर्थ संघर्ष असा होतो. म्हणून राहिला फाईट. फाईट हा नेमका याचा ऑप्शन होणार. फाईट म्हणजे लढाई, लढा, कॉम्बॅट, लढा, फाईट. ओके. चूज द करेक्ट असर्टिव्ह सेंटेन्स. एक याचा असर्टिव्ह सेंटेन्स करायचा आहे आपल्याला. हाऊ सेंटेन्स आहे, हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो. हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो. एखादा बर्गलर विंडो कसं काय उघडू शकतो? रिटॉरिकल क्वेश्चन आहे. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य आहे की कोणी बर्गलर विंडो नाही ओपन करू शकत. कॅन प्रेझेंट फॉर्म आहे म्हणून हा कुडंट येणार नाही आहे. द बर्गलर कॅन नॉट ओपन द विंडो हा होऊ शकतो. द बर्गलर कॅन तर होणारच नाही आहे. आणि हा पॅसिव्ह फॉर्मची गरज नाही आहे. म्हणून या ठिकाणी द बर्गलर कांट ओपन द विंडो इज द करेक्ट ऑप्शन. नाव द क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो, इनडायरेक्ट स्पीचचा आपल्याला सेंटेन्स करायचा आहे. सेंटेन्स आहे, ही सेड व्हाय हॅव यू कॉल्ड हिअर अँड डिस्टर्ब मी. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इंटरोगेटिव्ह असल्यामुळे वाक्य सेडच्या जागेवर आस्क येणार. आस्कने वाक्य जोडलं, आस्क हा व्हर्ब येणार आणि वाक्य जोडलं जाणार या इंटरोगेटिव्ह प्रोनाउनने. आता हॅव यू कॉल्ड, यूचा होणार ही, कारण ही आस्क्ड व्हाय ही हॅज कॉल्ड देअर अँड डिस्टर्ब हिम. ही हॅड. सेकंड ऑप्शन आहे व्हाय हॅड हीचं कसं काय कन्स्ट्रक्शन असणार आहे. थर्ड ऑप्शन आहे ही आस्क्ड व्हाय ही हॅड कॉल्ड देअर अँड डिस्टर्ब हिम. ही आस्क्ड दॅट व्हाय हे पण नाही होणार. मग हॅड किंवा हॅज. तर आपल्याला इनडायरेक्ट करताना हा प्रेझेंट परफेक्ट आहे तर त्याचा पास्ट परफेक्ट होणार. एक टेन्स पुढे जाणार इनडायरेक्ट करताना, म्हणून करेक्ट ऑप्शन याचं थर्ड. ओके. अँड नाव द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. सिलेक्ट द करेक्ट नीदर नॉर आन्सर ऑफ द गिवन सेंटेन्स. आता सेंटेन्स दिला आहे आणि त्याचं नीदर नॉर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. विजयंत डिडंट पे अटेन्शन टू पॅरेंट्स, ही डिडंट लर्न फ्रॉम टीचर्स. आता सब्जेक्ट हा दोन्ही सेंटेन्स मध्ये कॉमन आहे, विजयंत आणि ही, आणि दोन ॲक्शन्स दिलेले आहेत. दोन ॲक्शन पैकी पहिल्याच्या आधी निदर लावायचं आणि दुसऱ्याच्या आधी नॉर लावायचं. मग काय येणार, आणि डिडंट असल्यामुळे या व्हर्बचा पास्ट टेन्स. विजयंत निदर पेड अटेन्शन टू पॅरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर्स. नॉर लर्न फ्रॉम टीचर्स हा फर्स्ट आहे. सेकंड विजयंत पेड नीदर नाही, हे होणार नाही. नीदर पे होणार नाही कारण पास्ट टेन्स लागेल. नीदर हे पण नाही होणार, पास्ट टेन्स लागेल या ठिकाणी. म्हणून करेक्ट ऑप्शन काय राहिलं, विजयंत नीदर पेड अटेन्शन टू पॅरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर्स. ओके. अँड नाव सो दॅट या ठिकाणी डॉट डॉट आहेत मध्ये. सो डॅश डॅश दॅट सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स दिलेला आहे. सो दॅट वापरायचं आहे. आणि इट वॉज टू डिफिकल्ट फॉर केशव टू पे हीड टू द टीचर. ओके. तर टूच्या सेंटेन्समध्ये सो दॅट वापरायचं असताना एकच आहे की पहिला जो हा TOO आहे त्याच्या जागेवरती सो येतो, आणि दुसरा जो TO2 आहे त्याच्या जागेवरती दॅट. इथे केशव असल्यामुळे ही कॅन नॉट किंवा ही कुड नॉट. आता पास्ट आहे म्हणून कुड नॉट येणार. मग काय,
इट वॉज सो डिफिकल्ट, सो डिफिकल्ट फॉर केशव लागेल ना, ना 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 ना, हा नाही. आणि सेकंड सेंटेन्स, इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव, हां, दॅट ही कुड नॉट. येस, हा असू शकते. बाकीचे ऑप्शन्स पाहू आपण. इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कॅन नॉट येणार नाही, वरती वाज आहे. इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड पे नाही, कुड नॉट पाहिजे. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन याच्यामधला, इथे फॉर केशव घेतला नाही म्हणून हा पण येणार नाही. करेक्ट ऑप्शन याच्यामधला सेकंड, इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कुडंट पे heed to the teacher. Okay, now question number 10, select the correct question tag. Question tag, आता या ठिकाणी शो मी द वे टू द पार्क, एक रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला पार्कचा रस्ता दाखव, किंवा ओपन द डोअर असं सेंटेन्स जर असला, किंवा ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, तर एक रिक्वेस्ट केलेली असते. आणि अशा वेळेला ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, माझ्यासाठी पाणी आणतोस का, आणशील का, आणशील का, आणशील का, विल यू, याच्यासाठी व्हर्बने सुरू होणारा सेंटेन्स असेल, रिक्वेस्ट असेल, तर त्याच्यासाठी टॅग लागतो विल यू. कारण आपण समोरच्याला, खरं वाक्य काय असते, विल यू ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी, विल यू शो मी द वे टू द पार्क, असं पूर्ण वाक्य असते. पण आपण असं म्हणत नाही. म्हणताना डायरेक्ट आपण माझ्यासाठी पाणी आण किंवा मला रस्ता दाखव अशा पद्धतीचं म्हणतोय, तर विल यू असा टॅग त्याच्यासाठी येणार. डोंट यू तर हे तर धमकी दिल्यासारखं होईल. विल मी तर ग्रामॅटिकली रॉंग आहे. विल आय कसं काय होणार, समोरच्याला म्हणतो आपण विल यू. ओके, नाव द क्वेश्चन नंबर 11, चूज द करेक्ट पॅसिव्ह ऑफ द सेंटेन्स. पॅसिव्ह फॉर्म वापरायचा आहे या सेंटेन्सचा. दिलेलं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग, व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि म्हणून तो तसाच फॉर्म, आर यू अटेंडिंग हा व्हर्ब आहे आणि द मीटिंग हा ऑब्जेक्ट आहे. म्हणून आपल्याला हा जो व्हर्ब आहे द मीटिंग असल्यामुळे हे आरच्या जागी इज येणार. व्हेअर इज द मीटिंग, आणि या आय एन जी फॉर्मसाठी बिंग लागणार. व्हेअर इज द मीटिंग बिंग अटेंडेड बाय यू इज द करेक्ट ऑप्शन. व्हेअर आर द मीटिंग नाही, हे तर चुकीचं आहे. द मीटिंग्स, थोडं द मीटिंग्स नाही आहे ना या ठिकाणी. व्हेअर आर बिंग हा तर फॉर्मच चुकीचा आहे. व्हेअर द मीटिंग इज बिंग असं पण येत नाही. ओके, तर हा करेक्ट सेकंड क्वेश्चन. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. प्रिपोजिशन विचारलं आहे काय, क्विनाइन इज अन इफेक्टिव्ह अँटीडोट. अँटीडोट टू मलेरिया नाही, अगेन्स्ट मलेरिया होऊ शकतो, फॉर मलेरिया हां होऊ शकतो, इन मलेरिया तर नाहीच, हे दोन कटले. तर बघा, फॉर मलेरिया पण मलेरियाकरिता क्विनाइन एक इफेक्टिव्ह अँटीडोट आहे, औषध आहे. पण अगेन्स्ट असं वापरलं जाते कुठलंही औषध, कॅन्सरच्या साठीचं औषध, अगेन्स्ट कॅन्सर, दॅट वर्क्स अगेन्स्ट कॅन्सर, अगेन्स्ट TB. सो अगेन्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, चूज द करेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी वापरायचा आहे आणि सेंटेन्स दिला आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनवायचा आणि सेंटेन्स दिला, मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट. वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट हा ऑब्जेक्ट दिला. आता तुम्हाला कल्पना असेल, दिलेल्या सेंटेन्सचं एक्सक्लामेटरी बनवायचं असलं तर एक्सक्लामेटरी सेंटेन्सची सुरुवात एकतर व्हॉट अ किंवा हाऊने होते. पण या ठिकाणी अ ग्रेट एज्युकेशनिस्ट या नाउनच्या पुढे हे आर्टिकल दिलेलं आहे, काउंटेबल नाउन आहे, आणि त्यामुळे एक्सक्लेमेटरीची सुरुवात व्हॉट नीच होणार. व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वाज.
हा करेक्ट वाटतो. बाकीचे पाहू आपण. हाऊ होणारच नाही. व्हॉट ॲन कुठून आणला? व्हॉट अ ग्रेट आहे ना, ग्रेट काढून टाकला याने. व्हॉट अ ग्रेट हे पण चुकीचं आहे. हा क्रम चेंज होत नाही. हा इथे क्रम जसा तसा आपल्याला उचलायचा आणि शेवटी नेऊन ठेवायचा असतो. सेन वाज म्हणून करेक्ट येणार व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वाज. नाव question number 14. Select the correct opposite word of integral. Integral is the काय आपण म्हणतो की हार्ट इज द इंटिग्रल पार्ट ऑफ अवर बॉडी. हार्ट आपल्या बॉडीचं अविभाज्य घटक आहे, न वेगळा करणारा घटक आहे. मग याच्यासाठी इंटिग्रलचा इथे इसेन्शियल हा समानार्थी शब्द होतो, सिनोनिम्स होतो. मायनर आणि मेजर तर एकमेकाचेच अपोजिट आहेत. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, वेगळा, विभाज्य करता येणारा, स्वतंत्र. हा इंटिग्रल म्हणजे अविभाज्य आणि इंडिपेंडंट स्वतंत्र किंवा विभाज्य करता हा याचा अपोजिट येतो. त्यानंतर क्वेश्चन 15 काय म्हणतो? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेंटेन्स दिला आहे मिस्टर कुमार स्पोक इन. आर्टिकल द्यायचं आहे अ, द, अँड, नो आर्टिकल. आता हा सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे, नाऊन आहे, सिंग्युलर आहे, व्हायसेस म्हटलेलं नाही आहे, म्हणून लो व्हाईस असं याचं करेक्ट ऑप्शन येणार, लो व्हाईस. नाव द नेक्स्ट question number 16. choose the correct comparative degree of the given sentence. Comparative. The Shatabdi Express is the most comfortable train. याचं आपल्याला कंपॅरेटिव्ह करायचं आहे. तर द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन मोस्ट अदर. इथे अर्थ काय येतो वाक्याचा की शताब्दी एक्सप्रेस ही द मोस्ट कम्फर्टेबल म्हणजे सगळ्यात कम्फर्ट, जेवढ्या काही ट्रेन आहेत बाकीच्या त्या सगळ्यांपेक्षा जास्त कम्फर्टेबल आहे. मोस्ट नाही येणार, मोस्ट म्हणजे बहुतेक ट्रेनपेक्षा, बहुतेक नाही, सगळ्या. शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल मेनी अदर, खूप ट्रेनपेक्षा, नाही 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 नाही. शताब्दी एक्सप्रेस इज मच येणारच नाही आहे. आणि मग राहिलेला ऑप्शन द शताब्दी एक्सप्रेस इज मोर कम्फर्टेबल दॅन एनी अदर. इतर कुठल्याही ट्रेनपेक्षा ही जास्त कम्फर्टेबल आहे. म्हणून 16चं ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. ओके. नाव क्वेश्चन नंबर 17 मध्ये काय आहे? चूज द करेक्ट यूज टू सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. यूज टू. ऋषिकेश वुड फाइंड अ बेटर जॉब. सेंटेन्स आहे ऋषिकेश वुड फाइंड अ बेटर जॉब. वुड दिलेल्या वाक्यामध्ये यूज टू वापरायचा आहे. फार सोपा प्रकार आहे हा. वुड आणि यूज टू बोथ आर द ऑक्झिलरी व्हर्ब्स, ॲक्च्युअली द मूडल ऑक्झिलरी शोईंग हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. वुड किंवा यूज टूचा वापर कशासाठी होतो? भूतकाळातल्या सवयीच्या, नेहमी भूतकाळात आपण काही क्रिया करत असू त्या दाखवण्यासाठी यूज टूचा वापर केला जातो. वी यूज टू प्ले क्रिकेट इन अवर चाइल्डहुड. आम्ही बालपणी क्रिकेट खेळायचो. तर वुडचा वापर करूनही सांगण्यात येतं आणि यूज टूचा वापर करून सुद्धा सांगण्यात येत आहे. तर या ठिकाणी करेक्ट काय? मग वूड काढून तिथे यूज टू, बाकी काही चेंज नाही येत. पहिलं ऋषिकेश वूड यूज टू, दोन्ही कसं काय नाही येणार? ऋषिकेश वूडच्या जागेवरती यूज टू ना. ऋषिकेश यूज टू फाइंड अ बेटर जॉब हा होऊ शकतो. इथे दोन वापरले हा येणार नाही. विल यूज टू तर बिलकुल नाही येणार. बघा सोपं वाक्य होतं हे. वूड काढून त्याच्या जागेवरती यूज टू. ऋषिकेश यूज टू फाइंड अ बेटर जॉब. ओके. नाव क्वेश्चन नंबर 18. चूज द करेक्ट नो सूनर सेंटेन्स ऑफ द गिवन. नो सूनर.
ॲज सून ॲजचं सेंटेन्स दिलं, नो सूनर वापरायचं आहे. ॲज सून ॲज श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास द चिल्ड्रन बिकेम सायलेंट. अर्थ काय? जसं श्रीनाथने क्लासमध्ये पाऊल ठेवलं तसं विद्यार्थी शांत झाले. श्रीनाथने जसं वर्गात पाऊल ठेवलं तसे विद्यार्थी शांत झाले. मग या ठिकाणी ॲज सून ॲज काढून तिथे नो सूनर वापरायचं असतंय, पण नो सूनरच्या सोबत मात्र हेल्पिंग व्हर्ब घ्यायचा असतो वाक्यामध्ये. हां, हेल्पिंग व्हर्ब डू किंवा डीड हा घेतला जातो किंवा दिलेला हेल्पिंग व्हर्ब घेतला जातो. इथे टेन्स कुठला? इथे पुट दिलेला आहे. या पुटवरून कळत नाही की कुठला टेन्स आहे, प्रेझेंट फॉर्म आहे की पास्ट फॉर्म आहे, कारण याचे तिन्ही फॉर्म सारखेच होतात, पुट पुट पुट. मग या बिकमवरून आपल्या बिकेमवरून लक्षात येते आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स आहे. सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणून नो सूनर सोबत हेल्पिंग व्हर्ब येणार डीड. ओके, मग आता नो सूनर सोबत हेल्पिंग व्हर्ब डीड कुठे आहे? इथे तर डू आहे, हा येणार नाही, हा कटला. नो सूनर इथे घेतलाच नाही पण हा कटला. थर्डमध्ये इथे पण डू घेतला आहे, हाय कटला. फोर्थमध्ये नो सूनर डीड श्रीनाथ पुट स्टेप इन टू द क्लास दॅन द चिल्ड्रन बिकेम सायलेंट. दॅट इज द करेक्ट ऑप्शन. बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक एक ऑप्शन जो चुकीचा आहे तो एलिमिनेट करत जायचा आणि उरलेल्या ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन आपण चूज करायचं. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अनलेस सेंटेन्स. अनलेस वापरायचा आहे, अनलेस वापरायचा आहे. सेंटेन्स दिला आहे, आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम इफ ही डझंट अपोलोजाइज टू मी. अपोलोजाइज टू मी, मी त्याला माफ करणार नाही जर त्याने माफी मागितली नाही तर. अनलेस वापरायचा आहे. इफ आणि नॉटचं सेंटेन्स दिलं आहे, तर इफ आणि नॉट निघून जाईल आणि इफच्या जागेवरती अनलेस येईल, कारण अनलेसमध्येच मध्ये नॉट आहे, त्यामुळे इफ आणि नॉट काढून अनलेस हा दोन्हीचं काम करतो, इफ आणि नॉटचं काम करतोय, म्हणून मग सेंटेन्स येणार. पहिलं काय? आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलोजायजेस टू मी. अपोलोजायजेस येणार की अपोलोजाइज्ड येणार? दिलेल्या सेंटेन्समध्ये आय शॅल नॉट फॉरगिव्ह, इथे आय शॅल फॉरगिव्ह आहे, हे येणार का? आणि लास्ट आहे अनलेस ही डझंट. अनलेस यांनी स्टार्टिंगला घेतलं आहे, तर असं करण्याची काही गरज नाही आहे. अनलेस ही डझंट येणारच नाही ना पुन्हा, हा पण चुकीचा आहे. तर करेक्ट ऑप्शन आपलं अनलेस, करेक्ट ऑप्शन हा फर्स्ट, आय शॅल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलोजाइजेस टू मी. ठीक आहे. नाउ WH question. Choose the correct WH question to the underlined part as answer. We have received your letters this morning. या ठिकाणी युअर लेटर्सच्या खाली अंडरलाईन आहे बरं का दिलेलं, इथे प्रिंट झालं नाही अंडरलाईन. वी हॅव रिसिव्ड युअर लेटर्स धिस मॉर्निंग. आम्हाला सकाळीच तुझे पत्र मिळाले. तुझे पत्र, आम्हाला सकाळीच काय मिळालं आहे? तुझे पत्र मिळाले. आणि म्हणून अर्थातच लेटर्स वस्तू आहे आणि वस्तूसाठी वाटणी. व्हॉट हॅव वी रिसिव्ड धिस मॉर्निंग. व्हॉट हा क्रम प्रश्न बदलताना चेंज होणार. सब्जेक्ट आणि हेल्पिंग व्हर्बचा हेल्पिंग व्हर्ब आधी येईल, नंतर सब्जेक्ट. व्हॉट हॅव वी रिसिव्ड धिस मॉर्निंग. व्हॉट वी हॅव ना, व्हॉट हॅव वी रिसिव्ह नो, व्हॉट वी हॅव नो वी हॅव रिसिव्ह नाही. हे पण करेक्ट फॉर्म हा व्हॉट हॅव वी
received this morning. What have we received this morning? Your letters. ओके, तर अशा पद्धतीने आपण एक एक कोणचं करेक्ट आणि कोणचे रॉंग आहे, तर का रॉंग आहे ते पाहायचं. चूज द करेक्ट नॉट ओनली बट ऑल्सो. Not only but also answer of the given sentence. I washed my hands and ate my dinner too. माझे हात धुतले आणि डिनर सुद्धा घेतलं. तर नॉट ओनली बट ऑल्सो इथे काय, आय या सब्जेक्टने दोन क्रिया केल्या, वॉश माय हँड्स अँड एट माय डिनर. तर पहिल्या क्रियेच्या आधी नॉट ओनली येणार आणि दुसऱ्या क्रियेच्या आधी बट ऑल्सो येणार. आणि हा जो टू दिलेला आहे तो टू निघून जाणार. आणि म्हणून नॉट ओनली आहे कसं, आय नॉट ओनली लागेल ना. सेकंडमध्ये आय नॉट ओनली वॉश माय हँड्स बट ऑल्सो घेतलं इथं आणि टू पण घेतलं, चुकीचं आहे. आय वॉश नॉट ओनली नाही, आय नॉट ओनली वॉश असं लागेल ना. इथे आय नॉट ओनली वॉश माय हँड्स बट ऑल्सो एट माय डिनर. इट इज द करेक्ट. अशा पद्धतीने आपण एक एक अनालाइज करायचं आणि करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. 22. Choose the correct verbal question of the given sentence. He gave witness at the sensational trial. जो एक संवेदनशील खटला, या संवेदनशील खटल्यामध्ये त्यांनी पुरावा दिला. विटनेस म्हणजे पुरावा दिला, पुरावेदार म्हणून हजर राहिला. तर याचा आपल्याला व्हर्बल क्वेश्चन करायचा आहे. व्हर्बल क्वेश्चन फार सोपा प्रकार आहे. हा जो सेंटेन्स मधला व्हर्ब आहे, सेंटेन्समध्ये हेल्पिंग व्हर्ब ऑलरेडी असेल तर तो घेऊन व्हर्बल क्वेश्चन करतात, आणि नसेल तर मग या दिलेल्या व्हर्बचा टेन्स कुठला आहे, प्रेझेंट फॉर्म आहे, पास्ट फॉर्म आहे, पास्ट पार्टिसिपल कुठला आहे, प्रेझेंट आहे की पास्ट आहे. इथे पास्ट फॉर्म आहे, पास्ट फॉर्म आहे म्हणून डीड ने व्हर्बल क्वेश्चन सुरू होईल. मग काय, डीड ही, आता इथे सुरुवातीला डीड घेतला तर या गिव होणार ना, म्हणून हा चुकीचा आहे. डस येणारच नाही. डीड ही गिव आणि डीड गिव हा पण रॉंग आहे. डीड ही गिव असं याचं स्ट्रक्चर. डीड ही गिव विटनेस ॲट द सेन्सेशनल ट्रायल. 23rd. Choose the correct passive voice of the given sentence. Sentence दिला आहे, the thieves had broken the back door. चा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला करायचं आहे. सोपा प्रकार आहे. व्हर्ब बघायचा. व्हर्ब आहे हॅड ब्रोकन, पास्ट परफेक्ट टेन्स दिलेला आहे. हा ऑब्जेक्ट आहे, अर्थातच मग पॅसिव्ह करताना हा ऑब्जेक्ट जो आहे तो सुरुवातीला जाणार. बघा प्रत्येक सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट तर सुरुवातीलाच आहे, आणि बाय द थ्यूज पण आहे. मग प्रश्न आहे की हॅड ब्रोकनचं पॅसिव्ह फॉर्म होणार हॅड बीन ब्रोकन. मग हॅड बीन ब्रोकन कुठे दिलेलं आहे, बरोबर इथे चुकीचं, हॅड बीन ब्रोकन नाही आहे. द बॅक डोअर हॅड बीन ब्रोकन बाय द थ्यूज हा करेक्ट दिसतो. ह्याच्यात काय, बाय द थ्यूजच्या ऐवजी बाय देम म्हटलं आहे, चुकीचं आहे. हॅज बीन ब्रोकन येणार नाही आहे, मग करेक्ट आन्सर second. Then is choose the correct alternative. Mr. Kedar becomes an SP of Pune district. Mr. Kedar पुणे डिस्ट्रिक्टचे एक SP बनतात असं म्हणत नाही आपण. जनरली SP MP अशा शब्दांच्या आधी एन हे आर्टिकल लागते, कारण एसनी जरी असलं तर याचा उच्चार SA असा होतो, SP, आणि म्हणून एन लागतो. पण या ठिकाणी स्पेसिफिक पुणे डिस्ट्रिक्टचे SP आणि हे एक हा हुद्दा आहे, डेसिग्नेशन आहे, स्पेसिफिक डेसिग्नेशन. जसं आपण द प्रेसिडेंट, द सेक्रेटरी असं म्हटलं जातं आहे, म्हणून द SP. इथे हा डेफिनेट आर्टिकल लागणार, द SP ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट. क्वेश्चन नंबर 25. Choose the correct degree sentence from the given sentence.
दिलेल्या सेंटेन्स डिग्री सेंटेन्स आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे. डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर. वन ऑफ मोस्ट नाही, वन ऑफ द मोस्ट लागणार ना, द मोस्ट इथं आहे पण या ठिकाणी टीचर आहे. वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स ऑन अवर क्लास, आणि ते काय मोर पॉप्युलर येणारच नाही आहे. डॉक्टर गणेश इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स. वन ऑफ मोस्ट let us check this. ओके, हा थर्ड इथे वन ऑफ द नाही आहे, हा येणार नाही आहे. मोर येणार नाही आहे. द गणेश वन ऑफ द टीचर्स नाही आहे, हा येणार नाही आहे. फक्त या ठिकाणी एक करेक्शन या ठिकाणी लागेल. थोडं काहीतरी प्रिंटिंग मध्ये मिस्टेक दिसत आहे. वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टीचर्स, इट इज द करेक्ट ऑप्शन. ओके, त्याच्यामध्ये द प्रिंट करायचा, कुठेतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल. नाव देर इज वन पॅसेज. हा पॅसेज दिलेला आहे. बघूया थोडंसं आपण काय. आणि पॅसेजवर क्वेश्चन्स अँड न्यूजपेपर सेल बिकॉज ऑफ न्यूज अँड एडिटोरियल कव्हरेज. आता पॅसेज जर थोडा लांब असला ना तर थोडासा ओव्हरलुक करून घ्या फक्त पहिल्यांदा आणि क्वेश्चनकडे जा. पॅसेज किंवा कविता छोटी असली तर वाचून घ्या डिटेलमध्ये. आता तुमच्याकडे वेळ किती शिल्लक राहतो त्यावर डिपेंड करते. वेळ जर असेल शिल्लक बराच, मग पॅसेज आधी वाचून घ्या, मग क्वेश्चनकडे जा. वेळ कमी आहे, मग अशा वेळेला पॅसेज थोडा ओव्हरलुक करून घ्या, म्हणजे लक्षात येईल की कशाच्या बाबतीत पॅसेज आहे, आणि डायरेक्ट मग क्वेश्चन वरून संबंधित भागात आपल्याला तो उत्तर शोधणं हे जास्त सोपं जाणार. फक्त पहिल्यांदा पाहून घेऊ. न्यूजपेपर्स सेल बिकॉज ऑफ न्यूज अँड एडिटोरियल कव्हरेज बट इट गेट्स मोर रेव्हेन्यू फ्रॉम ॲडव्हर्टाइजमेंट्स. पहिल्या सेंटेन्समध्ये कळते आपल्याला न्यूजपेपर सेलच्या बाबतीत हा पॅसेज असावा. न्यूजपेपर विक्री कशी होते, न्यूज आणि एडिटोरियलमुळे तर होते, पण ॲडव्हर्टाइजमधून जास्त रेव्हेन्यू त्यांना मिळतो, उत्पन्न त्यांना मिळते. तर ॲडव्हर्टाइज न्यूज याच्या बाबतीत हा पॅसेज आहे. आपण डायरेक्ट थोडं क्वेश्चनकडे जाऊ आणि मग पॅसेज आपल्याला. द ग्रोथ ऑफ द न्यूजपेपर डिपेंड्स ऑन. ग्रोथ ऑफ द न्यूजपेपर हा कीवर्ड आहे. हा थोडा पहिल्या पार्टमध्ये शोधू आपण. या ठिकाणी कुठे मिळतो आपण ग्रोथ ऑफ द न्यूजपेपर, आणि त्यावरून मग आपल्याला लक्षात येईल द ग्रोथ. हा इथे दिसतो आपल्याला. द ग्रोथ ऑफ द प्रेस डिपेंड्स ऑन बोथ काय वर दिला असणार बोथ. द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग रिक्वायर्स बोथ काय सबस्क्रायबर्स हू कॅन अफोर्ड टू बाय न्यूजपेपर्स अँड बिझनेसमॅन हू कॅन अफोर्ड ॲडव्हर्टाइजमेंट्स. म्हणजे या ठिकाणी सबस्क्रायबर्स आणि बिझनेसमॅन अफोर्ड ॲडव्हर्टाइजमेंट असं काही ऑप्शन आहे का या ठिकाणी. तर ग्रोथसाठी बघा हे ऑप्शन आहे. दोन्ही महत्त्वाचे असतात, सबस्क्रायबर आणि ॲडव्हर्टायझर्स. फक्त ॲडव्हर्टायझर्स असून चालेल का, फक्त सबस्क्रायबर असून चालेल का, फक्त एडिटोरियल असून चालेल का, नाही. तर सोपं हे उत्तर आहे. फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन. Question number 27. The word vital as used in the context. Vital हा शब्द कॉन्टेक्स्टमध्ये कुठल्या अर्थाने वापरलेला आहे. वायटल तर आपण कॉन्टेक्स्ट बघू. वायटल कुठे दिलेला आहे तर हा लास्ट सेंटेन्समध्ये दिसते आपल्याला. दिस इज अ वायटल आस्पेक्ट ऑफ न्यूजपेपर मॅनेजमेंट. न्यूजपेपर मॅनेजमेंटचं वायटल आस्पेक्ट काय
कोणचं? थोडं आधीचं वाक्य. इन एडिशन ईच डिपार्टमेंट शुड कीप द अदर डिपार्टमेंट मॅनेजर्स इन्फॉर्म. प्रत्येक डिपार्टमेंटने इतर डिपार्टमेंटच्या न्यूजपेपरमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. ॲडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट असतंय, एडिटोरियल डिपार्टमेंट असतंय, प्रिंटिंग डिपार्टमेंट वेगळं असतंय, असे वेगळे डिपार्टमेंट. तर प्रत्येक डिपार्टमेंटने दुसऱ्याला आपल्या डिपार्टमेंटबद्दल माहिती देत राहायची. ॲक्टिव्हिटीज दॅट विल युजफुल टू देम. आणि हा व्हायटल आस्पेक्ट आहे. व्हायटल आस्पेक्ट मीन्स इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट, इसेन्शियल ॲस्पेक्ट, महत्त्वाचा भाग आहे. तर या अर्थाचं इम्पॉर्टंट हा दिला आहे. प्रायमरी होणारच नाही, लायवली तर काही अर्थच नाही, हेल्दीचा इथे संबंध नाही. द मेन आयडिया ऑफ द फर्स्ट पॅरेग्राफ. फर्स्ट पॅरेग्राफचा मेन आयडिया काय आहे? फर्स्ट पॅरेग्राफ कशाच्या बाबतीत बोलतो आहे? फर्स्ट पॅरेग्राफ आपण पाहिलं पहिल्यांदा. न्यूजपेपरसाठी दोन्ही महत्त्वाचे आहे, सबस्क्रायबरही महत्त्वाचे आहे आणि ॲडव्हर्टायझरही महत्त्वाचे आहे. आणि म्हणून पहिल्या पॅरेग्राफमध्ये कशाच्या बाबतीत फर्स्ट पॅरेग्राफमध्ये दोन्ही महत्त्वाचे म्हणतो. पुढे म्हणतो तो इकॉनॉमिक्स ऑफ मॉडर्न न्यूजपेपर इज सच दॅट इट कांट रन बाय जस्ट सेलिंग न्यूज, इट हॅज टू डिपेंड ऑन ॲडव्हर्टाइजमेंट. हा एक मेन आयडिया याची की नुसत्या न्यूज सेल होऊन न्यूजपेपरचं इकॉनॉमिक्स अर्थकारण चालत नाही, तर ॲडव्हर्टाइजमेंटवरही डिपेंड राहायला लागतंय. द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग रिक्वायर्स बोथ. दोन ठिकाणी आलं इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर. मेन आयडिया काय आहे या पॅरेग्राफची? की न्यूजपेपरचं अर्थकारण कसं चालतंय. तर हे अर्थकारण चालतंय या, म्हणजे हा फर्स्ट पॅरेग्राफ आहे या बाबतीतवर कशाच्या? द इकॉनॉमिक्स ऑफ न्यूजपेपर पब्लिशिंग. जाहिरातीचं महत्त्व सांगणार आहे का? फक्त नाही, महत्त्वाची तर आहे. फक्त न्यूज आणि एडिटोरियल सांगणार ना. द ग्रोथ ऑफ द प्रेस. इकॉनॉमिक्स जर बरोबर असलं तर ग्रोथ होईलच. अँड नाव क्वेश्चन 29th. द हेड्स ऑफ डिपार्टमेंट मस्ट नो अबाउट. जे वेगळ्या डिपार्टमेंटचे हेड्स आहेत त्यांना माहिती असली पाहिजे. कशाची? गोल्स अँड मनी, गोल्स, पॉलिसी अँड प्लॅन्स, बेटर मॅनेजमेंट, ग्रोथ ऑफ प्रेस. बेटर मॅनेजमेंट तर करायच लागते, माहिती असण्याचं काय काम? ग्रोथ तर पाहिजेच असते, हे तर सर्वश्रुतच आहे. मग ह्या दोनपैकी कुठलं? तर बघूया थोडं आपण पॅसेजमध्ये कन्फर्म करून. इथे कशाचा? हेड्स ऑफ डिपार्टमेंट. हेड्स ऑफ डिपार्टमेंटचा उल्लेख सेकंड पॅरेग्राफमध्ये आलेला आहे. बघा, द हेड्स ऑफ व्हेरियस डिपार्टमेंट्स मस्ट बी पार्ट ऑफ द मॅनेजमेंट ऑफ न्यूजपेपर. दे मस्ट बी अवेअर ऑफ मीन्स नो. दे मस्ट बी अवेअर ऑफ कशाचं? गोल्स, पॉलिसीज अँड फ्युचर प्लान्स ऑफ द मॅनेजमेंट. अशा याचं उत्तर कुठलं ऑप्शन दिसतंय आपल्याला? इथे ऑप्शन याचं दिलेलं आहे. ह्या सेकंडमध्ये 3 गोष्टी येतात: गोल्स, पॉलिसीज अँड प्लान्स. फ्युचर प्लॅन्स ऐवजी प्लान्स म्हटलं त्यांनी, ठीक आहे. अँड नाव द लास्ट क्वेश्चन. द मेन आयडिया ऑफ द सेकंड पॅरेग्राफ. सेकंड पॅरेग्राफची मेन आयडिया काय आहे? हाऊ टू सेल म्हणतो का? तर फक्त रोल्स ऑफ हेडचे रोल म्हणतो का? की फ्युचर ऑफ द न्यूजपेपर बोलतो? तर सेकंड पॅरेग्राफमध्ये मेन आयडिया आहे तो म्हणतो सगळ्या हेड्सनी लक्ष दिलं पाहिजे, एकमेकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि त्यामुळे मॅनेजमेंट इफेक्टिव्ह होईल. अशा प्रकारचं हा थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. So okay, we'll stop here now.